फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आता गौरी गणपती अगदी तोंडावर आलेले आहेत आणि ज्या दिवशी गणपती बसतात त्याच्या आदल्या दिवशी हरतालिकेची पूजा असते आणि दोन्ही वेळेला उपवास असतो. त्यात महिलांची खूप गडबड चाललेली असते. गौरी गणपतीची तयारी किंवा मग हरतालिकेची पूजा सुद्धा बरीच मोठी असते, ती तयारी असते. सो अशा धावपळीत काय होतं की उपवासाचं वेगळं किंवा झटपट होणारं असं काय करावं हा प्रश्न पडतो. सो तोच प्रश्न मिटवण्यासाठी आज आपण एक रेसिपी दाखवणार आहोत. अगदी झटपट होणारी उपवासाची रेसिपी आहे. त्या रेसिपीचं नाव आहे उपवासाचे कटलेट्स. 10व्या मिनिटात तुमचे उपवासाचे कटलेट्स रेडी होतात. फ्रेंड्स, ह्याच्या आधी सुद्धा आपण आहे ना भरपूर वेगवेगळे व्हरायटीचे उपवासाचे पदार्थ केलेले आहेत. त्याच्या सगळ्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सो तुम्ही केल्या नसतील तर नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा. उपवासाच्या कटलेटसाठी ना आपण 4 मीडियम बटाटे घेतलेत, उकडून घेतलेत ते. आता आपण ते किसून घेऊया. आपण आता किसून घेऊया. काय होतं की आपण हाताने पण आपण स्मॅश करू शकलो असतं, पण ते काय होतं की नीट एकसारखा बटाटा होत नाही. मग त्यात ना थोडे थोडे मोठे पीसेस येतात, त्यामुळे कटलेट करायला आपल्याला मग प्रॉब्लेम येतो. बटाटे आपण किसून घेतलेले आहेत. त्यात आता आपण अर्धा चमचा जिरे पावडर टाकूया. 4 चमचे दाण्याचा कूट. मी थोडासा ना भरड केली आहे, म्हणजे फारही बारीक केलेलं नाहीये, कारण खाताना थोडेसे असे क्रंची लागतात ना म्हणून. चवीप्रमाणे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध लिंबू आपण पिळून घेऊया त्याच्यावर. आता इथे मी ना अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलेलं आहे. जसं लागेल तसं आपण बाइंडिंगला आपण टाकून घेऊया. आता हे मिश्रण ना आपण सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. आता मिक्स करता करताना आपल्याला लक्षात येईल की शिंगाड्याचं पीठ आपण आता अर्धी वाटी टाकलेलं आहे. जर लागलं तर 1-2 चमचे तुम्ही ऍड करू शकता. आपण ना पीठ छान भिजवून घेतलेलं आहे आणि आपण जे शिंगाड्याचं पीठ जे अर्धी वाटी टाकलं होतं ना तेवढं सफिशियंट आहे. अजून टाकायची गरज नाही पडली. आता आपण कटलेट्स करायला घेऊया. मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता आपण गोळा एक घेऊया कटलेट करण्यासाठी. आपण एक कटलेट करून घेतलेला आहे. फारही जाड करायचं नाही, नाहीतर आतून कच्चं राहतं भाजताना. आणि आता आपण ह्याला शेप आहे ना असा पानाचा शेप दिलेला आहे. तुम्हाला हा आवडेल तो तुम्ही शेप देऊ शकता. अशा प्रकारे आपण बाकी सगळे कटलेट ना थापून घेऊया. आता कटलेट्स फ्राय करण्यासाठी ना आपण एका पॅनमध्ये थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यात आपण हे कटलेट्स ठेवून घेऊया आणि मीडियम गॅसची फ्लेम ठेवलेली आहे मी. त्यात आपण यांना शॅलो फ्राय करून घेऊयात. आता एक 3 मिनिटं आपण छान फ्राय करून घेतलेत. आपण जस्ट चेक करूयात दुसऱ्या साईडनी. येस, खूप सुंदर कलर आलेला आहे आणि खूप छान फ्राय झालेले. आता सगळे कटलेट्स आपण यांना असेच उलटून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनी पण आपण फ्राय करून घेऊयात. सगळे कटलेट्स आपण उलटून घेतलेले. आता आपण परत आहे ना दुसऱ्या साईडनी एक 2 ते 3 मिनिटं छानपैकी ना फ्राय करून घेऊया. आता एक 3 मिनिटं झाल्यावर आपण परत आहे ना दुसरी साईड बघूया. येस, मस्त सेम कलर आलेला आहे आणि छान परफेक्टली फ्राय झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून आहे ना कटलेट सर्व करूया. तर फ्रेंड्स, हरतालिकेच्या उपवासासाठी झटपट होणारे असे उपवासाचे कटलेट्स तयार आहेत आणि ते आपण सर्व केलेले आहेत. त्याबरोबर आपण छान तळलेली मिरची आणि फ्रेश दही पण सर्व करून घेतलंय.